नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ग्रेसफुल कॉर्नर विथ दीपा। चला, ही क्लिप बघून तुमच्या लक्षात तर आलं असेल की आज विषय बिर्याणीचा, आणि मी आज तुमच्यासोबत शेअर करते माझी चिकन बिर्याणीची रेसिपी। तो चला चालू करूया। तर मी पहिल्यांदा या प्रिपरेशन सगळं करून घेते, ज्यामध्ये मी 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक पातळ असे उभे चिरून घेतलेले आहेत, आणि तो मी कांदा तळून बाजूला काढून घेते। किंवा तुमच्याकडे जर ऑलरेडी सुकवलेला कांदा असेल तर तोही तुम्ही डायरेक्टली तळून घेतला तर त्यांनी वेळ वाचू शकतो। माझ्याकडे असा कांदा शिल्लक नव्हता, तर मग मी आता ओले आपले जे रेग्युलर वापरायचे कांदे आहेत ते कांदे कट करून पातळ असे उभे कट करून तळून घेते। तर बघा, आता मी कांदा तळून घेतलेला आहे। तर ही रेसिपी जी आहे ती मी अर्धा किलो चिकनसाठी, म्हणजे 4 लोकांसाठीची बनवते आहे। अर्धा किलो चिकन आहे, अर्थातच अर्धा किलोच तांदूळ घेतो आहे आपण त्यासाठी। ते तांदूळ मी 3-4 तास भिजत ठेवलेले आहेत। आता पहिल्यांदा मॅरिनेशनची तयारी, कांदा तळून झालेला आहे। आता आलं लसणाची मी पेस्ट करून घेतली। मी प्रिफर करते की मी ताजीच आलं लसणाची पेस्ट बनवते नेहमीच। आता जर आपल्याला हॉटेल टाईपमध्ये बिर्याणी पाहिजे असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडासा मसालाही हवा आहे, की जो वरचा आपला राईस असतो तो एकदम कोरडा असतो, तर त्यासाठी मिक्स करण्यासाठी किंवा बिर्याणी थोडीशी ज्युसी बनावी यासाठी आपण एक वाटण बनवून घेतो आहे। तर त्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे, थोडंसं आलं पण भाजून घेतलं होतं। तर हे भाजून घेतलेले सर्व जिन्नस मी बारीक चिरून त्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि पूर्वी आपण तळलेला जो कांदा आहे तो घेऊन मी त्याचं छान असं पाटण बनवून घेतलं। चला, आता सुरुवात करूया आपण मॅरिनेशनला, ज्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले। त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकल्यात, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे पातळ चिरून टाकलेले आहेत। त्यामध्येच मी आता खडे मसाले घालते, ज्याच्यामध्ये दालचिनी, चक्री फूल अगदी 4 टाकले मी, कारण माझ्याकडे लहान मुलं आहेत। त्यानंतर लवंगा, मिरे आणि तमालपत्र, त्यानंतर घातलेलं आहे कुस्करून थोडासा तळलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, थोडीशी धण्याची पावडर, अगदी थोडीशी लाल मिरची पावडर, त्यानंतर हळद, मीठ। तर तिखट मी थोडंसं कमी वापरले कारण माझ्या घरात लहान मुलं आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। मी मिरची पण कमीच वापरली। त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे दही, आणि जे आता आपण वाटण बनवून घेतलं होतं मिक्सरला ते वाटण, आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कांदा तळलेलं जे तेल होतं तेच तेल आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मस्त मॅरिनेट करून हे 3-4 तासांसाठी ठेवूनच द्यायचं आहे। त्यानंतर आपण काय करतो आहे, मग मी यापूर्वीच तयारी अशी केलेली होती की जेव्हा मी चिकन मॅरिनेट केलं त्याच वेळेला मी बासमती तांदूळ भिजत घातलेला होता अर्धा किलो, तो पण 3-4 तासांसाठी भिजवत ठेवलेला आहे। काही जण ओव्हरनाईट ठेवतात, पण मला नाही पॉसिबल झालं, मी 3-4 तासांसाठी, आणि मी रेग्युलर ही याच पद्धतीनं बिर्याणी करते। तर आता आपण राईस अर्धवट शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी एका कढईमध्ये जास्त, म्हणजे आपल्याला रेग्युलर भात लागतं त्यापेक्षा आपण दुप्पटच जवळपास पाणी ठेवायचं, कारण तांदूळ सुट्टे भात झाला पाहिजे तयार। तर मी त्याच्यामध्ये पण थोडेसे खडे मसाले आणि तेल टाकलेलं आहे, आणि पाणी उकळल्यानंतर आपण हे जे भिजत ठेवलेले तांदूळ होते ते पाणी निथळून त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी एका बाजूला जोपर्यंत भात शिजतो तोपर्यंत अगदी बारीक गॅसवरती मॅरिनेट केलेलं चिकनचं पातेलं थोडा वेळासाठी हीट देण्यासाठी ठेवलेलं आहे, की एक थोडीशी वाफ जरी त्याच्यामध्ये तयार झाली तरी चिकनचे पीस त्यानंतर चांगले शिजले जातील, किंवा बिर्याणी एकदम अशी मऊसूद आणि ज्युसी व्हायला मदत होईल। त्यामुळे आता बघितलेलं आहे की 50% जवळपास तांदूळ शिजलेला आहे, आणि अगदी सुट्टे आहेत, कारण त्याच्यामध्ये आपण पाणी भरपूर वापरलं होतं भात बनवताना। तर आपण आता हे जे अर्धवट शिजलेले तांदूळ आहेत त्याचा लेअर लावून घेतो आहे बिर्याणीमध्ये। एक लेअरला टाकायचं आहे, अगदी अर्धा किलोचे असल्यामुळे माझ्याकडे छोटे 2 लेअर तयार होतात। त्यासाठी मी सुरुवातीला हा अर्धवट शिजलेला भात टाकला, त्यानंतर त्याच्यावरती पातळ असा एक थर तळलेला कांदा आणि कोथिंबीरचा दिला। त्यानंतर परत एकदा उरलेले सगळेच तांदूळ मी आता सेकंड टाईममध्ये लेअर लावून घेतलेला आहे त्याचा, त्याच्यावरती अगेन मी तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे। त्यानंतर तुम्ही फूड कलर किंवा केसर पण यूज करू शकता, मी इथं फूड कलर टाकून घेते वरती। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बिर्याणीला दम द्यायचा आहे। त्यासाठी मग मी तयारी अशी केली आहे की मी ताटालाच कणिक लावून घेतलेली आहे सगळीकडून, जेणेकरून अजिबात बाहेर वाफ जाणार नाही आहे। आणि हे ताट आता मी पातेल्यावरती असं घट्ट असं लावून घेतलेलं आहे, खात्री केलेली की सगळीकडनं अगदी पॅक झालेलं आहे। त्यानंतर गॅसवर मी तवा ठेवला आहे। आता याच तव्यावरती
जे आपण आता घट्ट ताट झाकून जे पातेलं ठेवलेलं आहे तेच पातेलं बिर्याणीचं मी याच्यावरती ठेवून दिलेले. बरोबर 15 मिनटामध्ये माझी बिर्याणी तयार झालेली आहे. कारण मी अगोदर पण थोडीशी स्टीम घेऊन ठेवली होती त्या चिकनच्या पातेल्यामध्ये. अशा पद्धतीने बघू शकता 15 मिनटामध्ये अगदी प्रॉपर माझी बिर्याणी शिजून तयार झालेली होती. त्यानंतर मी चेक केलं तर तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत एकदम मोकळी अशी बिर्याणी तयार झालेली आहे. भात तर अगदी पूर्ण मस्त शिजला गेलेला आहे. त्याचबरोबर ती अगदी कोरडी फडफडीत नाही आहे, मस्त ज्युसी अशी बिर्याणी तयार झालेली. आता आपण चेक करूया. आज चिकनचा पीस शिजला असेल तर बिर्याणी तयार आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता मी फोर्कनी चेक केलं तर पीस अगदी सुट्टा होऊन बाजूला आला, म्हणजे बिर्याणी शिजून तयार झालेली आहे आणि त्यातलं चिकनचे पीस पण अगदी मऊसूत शिजलेले आहेत. तर अशा पद्धतीनं माझी बिर्याणी तयार झालेली. तर चला मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की ट्राय करा. कारण मी नेहमी याच पद्धतीनं बिर्याणी बनवते आणि माझी अगदी छान अगदी ज्युसी हॉटेलसारखी बिर्याणी तयार होते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.